टूथपेस्टचा खरा म्हणजे इफेक्ट किती असतो दातांवरती किंवा ब्रँडवर डिपेंड असतं की असं काही? म्हणजे भारत ही एक प्रकारे ओरल कॅन्सरची राजधानीच बनली. सलमान खानला एक आजार झाला होता, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया नावाचा. जपानमध्ये बसणारा व्यक्ती इंडियामध्ये बसलेल्या व्यक्तीच्या दाता तोंडामध्ये इम्प्लांट प्लेस करू शकतो. पूर्ण भारतामध्ये फक्त 49 स्कॅनर्स होते. हो, त्यातला एक आपल्याकडे राहुरीमध्ये आहे. डॉक्टर पण माणूस असतो आणि डॉक्टर, मला तरी असं वाटतं, डॉक्टर दवाखान्यात बाहेर पडला की मी तुमच्यातलाच. बाबा हे तुला नाही खायला सांगितलं, तू तेच खातोय, तू परत माझ्याकडे येतोय. माझं डायग्नोसिस, अचूक निदान आणि राईट ट्रीटमेंट प्लॅन ह्याच्यात कधीच चुकलं नाही. वेदना ह्या चांगल्या असतात. नीड बेस्ड डेंटिस्ट्रीकडून आपण वॉन्ट बेस्ड डेंटिस्ट्रीकडे शिफ्ट होतो. चांगलं दिसायला कुणाला नाही आवडत की सगळेच डॉक्टर फसवणूक करतात. राईट. इंटरनॅशनल क्रिकेटर आणि प्रसिद्ध कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर यांनी ह्या पुस्तकासाठी मला प्रस्तावना दिली आहे, फॉरवर्ड दिली. हॅलो, नमस्कार आणि वेलकम टू ऑफ द ग्रिड इंडिया. आपल्या या ऑफ द ग्रिड इंडियामध्ये आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे, बियॉन्ड द व्हाईट कोट. तर या सिरीजमध्ये आपण समाजामधील एका अशा घटकांसोबत भेटणार आहोत की ज्या व्यक्तिमत्वाची, ज्या प्रोफेशनची खरंच समाजाला गरज आहे. तर आपल्या या आजच्या पॉडकास्टमध्ये, आपल्या या बियॉन्ड द व्हाईट कोट या एपिसोड नंबर 1 मध्ये आपल्यासोबत आहे डॉक्टर महेश गावाने सर. डॉक्टर महेश गावाने सर यांचं राहुरी शहरामध्ये एक डेंटल क्लिनिक आहे, स्माईल एक्सेल या नावाने, व ते राहुरी शहराच्या व संपूर्ण जिल्ह्याच्या सेवेसाठी नेहमीच कार्यरत असतात. तर सर, आपला या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आज आपण या पॉडकास्टमध्ये अशा काही विषयांवर चर्चा करणार आहोत व अशी काही इन्फॉर्मेशन आज आपण लोकांना देऊ इच्छितो की ज्याची खरंच समाजाला गरज आहे व जी इन्फॉर्मेशन खरंच लोकांना त्यांच्यासाठी युजफुल असेल, नेहमीच युजफुल असेल, अशा या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. व हे सर्व टॉपिक्स जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत व आम्हाला अपेक्षाही तुमचाही प्रयत्न आमच्यासाठी असेल. नक्कीच. तर आपला 22 वर्षांचा प्रवास थोडक्यात कसा होता, म्हणजे सुरुवातीचे दिवस आपल्यासाठी कसे होते फील्डमध्ये? राईट. खरं तर आत्ता 22 वर्ष तुम्ही म्हटल्यानंतर मला 22 वर्ष जाणवायला लागली आणि मागं वळून ज्यावेळेस बघतो 22 वर्ष कशी गेली कळालंच नाही. मी माझं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण राहुरीमध्येच झालं. म्हणजे राहुरी माझी जन्मभूमी, कर्मभूमी म्हणता येईल. आणि विद्या मंदिरमध्ये शिकलेलो होतो, नगरपालिकेच्या शाळेत शिकलेलो होतो. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि 2003 साली मी ज्यावेळेस BDS कंप्लीट केलं त्यावेळेस मी फक्त 21 वर्षांचा होतो. पण सुदैवाने मी ज्या कॉलेजला डिग्री कंप्लीट केली त्या कॉलेजला आम्हाला पेशंट्स भरपूर असायचे. त्यामुळं सुरुवातीपासून पेशंट्सवरती काम करण्याचा एक कॉन्फिडन्स होता. आणि मला आजही आठवतंय, मी ज्यावेळेस क्लिनिक चालू केलं त्यावेळेस माझ्या वडिलांच्या पासबुकवरती पगार यायचा ₹900 फक्त. त्यामुळं ज्यावेळेस क्लिनिक चालू केलं त्यावेळेस क्लिनिक सुरू करण्यासाठी पैसे पण नव्हते. अक्षरशः नातेवाईकांकडनं पैसे उधार घेऊन क्लिनिक चालू केलं. ते इन्स्ट्रुमेंट घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. काही आमचेच मित्र होते ज्यांनी क्लिनिकच्या गाळ्यासाठी डिपॉझिट सुद्धा आमच्याकडनं घेतलं नाही. अशा प्रकारे मदत केली आणि तिथून क्लिनिक सुरू केलं. क्लिनिकचा पहिला दिवस मला आजही आठवतोय. उद्घाटन झालं, सगळे आपल्या डॉक्टर उषाताई तनपुरे माजी नगराध्यक्षा त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी 8:30ला क्लिनिक उघडायला गेलो तर क्लिनिक उघडण्याच्या अगोदर 2 पेशंट तिथं वाट बघत बसले पहिल्याच दिवशी. आणि त्याच्यानंतर आजही माझ्या अंगावर काटा येतो अक्षरशः ते आठवल्यानंतर. त्याच्यानंतर इथल्या जनतेने प्रचंड प्रेम, प्रचंड विश्वास दाखवला आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीचे दिवस ऑफकोर्स खडतर होते. खास करून डेंटिस्ट्रीमध्ये लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता. लोकांना फक्त एकच माहिती होतं, दाताचे डॉक्टर म्हणजे काय काम करणार, दात काढणार, दातामध्ये सिमेंट बसवणार, दात साफ करणार आणि दात बसून देणार. ते पण त्यांना वाटलं. ते आजही तोच गैरसमज आहे. पण हळूहळू दिवस बदलत आहे. म्हणजे आता लोकांना रूट कॅनल करणं, दात वाचवणं किती महत्वाचं आहे हे कळायला सुरुवात झाली. म्हणजे सुरुवातीला मला अक्षरशः सांगावं लागायचं लोकांना की अरे तुमचं दात काढू नका, आपल्याला तो वाचवता येऊ शकेल. आणि ती सुरुवात झाली आणि बघता बघता 22 वर्ष झाली. छान वाटतं. मग डॉक्टर हेच प्रोफेशन काय तुम्ही निवडलं, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्येच का तुम्ही केले असं? खरं सांगू की खोटं सांगू? आता खरं सांगा. आता खरं सांगायला गेलं तर
मी 1998 साली 12वीला होतो. 2002-3 साली मी 12वी पास झालो. त्यावेळेस आपल्या समाजामध्ये 2च ऑप्शन्स होते. जर तुम्ही हुशार आहात, सुदैवाने मी पहिलीपासून चांगला स्टुडंट होतो. माझे शिक्षक, विद्या मंदिर, राहुरीतलं वातावरण, त्यामुळे सगळं छान होतं आणि चांगला अभ्यास करायचो. तर 2च ऑप्शन्स होते, एकतर इंजिनियर व्हा किंवा डॉक्टर व्हा. बरोबर. त्याच्यात सुद्धा तुम्हाला मला संभव इंजिनियर होणं कधी आवडायचं नाही. डॉक्टर व्हायला आवडायचं, पण डॉक्टर जर व्हायचं तर पूर्वीसारखं आपण नाही का बेस्ट डॉक्टर कुठलं तर MBBS. आणि MBBS मी नेहमी म्हणतो की BDS हे लव्ह मॅरेज नसतं, ते अरेंज मॅरेज आहे. कारण प्रत्येक BDS ला जाणारा विद्यार्थी बाय चॉईस BDS ला जात नाही. बरोबर. त्याला करायचं असतं MBBS, डॉक्टर व्हायचं असतं म्हणजे MBBS व्हायचं असतं. MBBS 1 मार्काने माझ्या समोरून असं ऍडमिशन गेलं होतं. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की BDS हे माझ्यासाठी लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे. आणि जर अरेंज मॅरेज झालंय तर आपल्याला 2 पर्याय आहेत, एक तर रडत कडत जगा, नाहीतर ज्या व्यक्तीबरोबर लग्न झालंय तिच्याबरोबर प्रेमाने राहा. तर मी दुसरा ऑप्शन चूज केला की बेस्ट जगायचं, बेस्ट द्यायचं, आणि अशा प्रकारे डॉक्टर झालो. आता हे BDS आणि MDS या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे नेमका? राईट. BDS ही आमची ग्रॅज्युएशनची डिग्री असते, बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. हा 5 वर्षांचा कोर्स असतो. ती एक स्पेशलाइज डिग्री आहे दाताच्या शिक्षणाबद्दल. MDS हे त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं 3 वर्षांचं. म्हणजे त्याच्यामध्ये जसं की कृत्रिम दात बसवणे असतील किंवा इम्प्लांट डेंटिस्ट्री असेल, लहान मुलांची डेंटिस्ट्री असेल, असे 3 वर्षांचं आणखी स्पेशलायझेशन असतं. मग ज्या विद्यार्थ्यांना BDS नंतर एखाद्या खास विषयामध्ये ह्याच्यापैकी स्पेशल इंटरेस्ट असेल तर मग तो विषय तो निवडू शकतो. पण मला जर विचाराल ना तर डिग्रीपेक्षाही ज्ञान जास्त महत्वाचं वाटतं. म्हणजे पदवीपेक्षा ज्ञान जास्त महत्वाचं आहे. म्हणजे रादर दॅन डिग्री घेण्यापेक्षा तुम्हाला त्या विषयातलं किती ज्ञान आहे, नॉलेज मिळवणं जास्त महत्वाचं आहे. मी स्वतःला सिलेक्टिव्ह MDS म्हणतो. अच्छा. कारण मी प्रत्येक क्षेत्रातले स्पेशलाइज कोर्सेस भारतातल्या बेस्टमधल्या बेस्ट मेंटर्सकडे जाऊन मी शिकलो, जेणेकरून मला बेस्ट सर्व्हिस देता येईल, मला बेस्ट नॉलेज मिळेल. तर बऱ्याचदा असं वाटतं ना आपल्याला की डॉक्टर झालो, आता शिक्षण संपलं, पण मी उलट म्हणतो तिथून पुढे शिक्षण सुरू झालंय. असं खऱ्या खऱ्या अर्थाने शिक्षण चालू होतं. आणि म्हणूनच ना किती सिनियर डॉक्टर असतील तरी आपण म्हणत नाही की तो पूर्ण झाला. ते नेहमी म्हणतात मी प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस कशामुळे? कारण स्टील वी आर लर्निंग. म्हणजे आता 22 वर्ष झाले, आजही मला असं वाटतं ना की एखादा ज्यावेळेस पेशंट येतो आणि त्याचं रूट कॅनल करायचं असेल, मी त्याच्यातूनही शिकतो. एखादा अवघड दात आजही येतो, तो काढताना कशा प्रकारे मला काढावं लागेल. तर इट्स फन, इट्स लर्निंग. म्हणजे तुमच्या हिशोबाने आजही तुम्हाला आवड आहे, जिथून ज्ञान भेटतंय किंवा जी इन्फॉर्मेशन भेटते ती कलेक्ट करायची. राईट. म्हणजे तुमच्या एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला एक असं वाटतं का की लोकांना सगळ्यात मोठी मिसअंडरस्टँडिंग काय असते दातांना घेऊन असेल त्या बाबतीत? 10 पैकी जर 5 ते 6 लोकांच्या मनात हे असतं की दात काढले की नजर जाते, त्यानंतर दुधाचे दात आहेत ते पडणारच आहेत, त्याला काय ट्रीटमेंटची गरज आहे, त्यानंतर दात साफ केले की दात हलायला लागतात, त्यानंतर एक दात काढलाय 32 दात दिलेत ना देवाने, बरोबर, तो एक दात नसला तर काय फरक पडतो, नाही बसवलं तर तरी चालेल. तर अशा खूप गैरसमजुती असतात. मी नेहमी आपण म्हणतो ना की हर एक दोष जरुरी होत आहे, तसंच देवानी 32 दात दिलेत, काहीतरी विचार करून दिलाय. प्रत्येक दाताचं काम वेगळं आहे, हर एक दात जरुरी होत आहे. आणि हा एक असा गैरसमज असतो लोकांमध्ये की आता म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये म्हणा किंवा कुठल्याही घरामध्ये असं होतं की एक दात पडला की त्याच्या शेजारच्या हळूहळू पडत चालतात. हे कितपत खरं आहे असं? एकदम बरोबर प्रश्न विचारलात. मी एक उदाहरण देतो याला, की जसं आपलं भिंत आहे, भिंतीतला मधला जर एक विटांचा थर काढला तर भिंत पहिल्यासारखी राहील का? नाही, ती खिळखिळी होणारच ना. म्हणूनच मी म्हटलं की हर एक दात जरुरी होता. म्हणजे तो एक दात जर काढला तर आणि तो बसवला नाही तर, तो जर बसवला नाही तर बाजूचे दात त्या जागेत शिफ्ट व्हायला लागतात. दातांची सगळी ठेवण बदलते, स्ट्रक्चर बदलतं आणि त्याच्यामुळं ते सगळं खिळखिळ होऊन जातं. आणि म्हणून तो जर काढलाच तर तो बसवणं गरजेचं. आणि काही लोकांना असंही वाटतं की पांढरे दात म्हणजेच हे म्हणजे नाही एकदम हेल्दी असतात. हेच खरं आहे का त्याच्यामध्ये दुसरं काही रिझन आहे? असं आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, दाखवण्याचे दात वेगळे आणि
खाण्याचे दात वेगळे. बरोबर. पांढरे शुभ्र दात म्हणजे येस, त्याने छान वाटतं, पर्सनॅलिटी छान दिसते, कॉन्फिडन्स दिसतो. पण दाखवण्याचे दात वेगळे असतात, खाण्याचे दात वेगळे असतात. समोरचे दात पांढरे शुभ्र स्वच्छ आहेत, ह्याचा अर्थ तुमच्या मागच्या ज्या दाढा आहेत ज्या खाण्यासाठी उपयोगाला येतात त्या चांगल्या असतीलच असं नाही. तर समोरचे दात हेल्दी आहेत ह्याचा अर्थ असं नाही की मागचे सगळेच दात चांगले आहेत. महत्वाचं आहे तुमचं जे चावण्याचं काम करणाऱ्या मागच्या दाढा आहेत त्या चांगल्या आहेत की नाही, त्याच्यासाठी तुम्ही रेग्युलरली डॉक्टरांकडे जाणं, चेकअप करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ऑफकोर्स. आणि टूथपेस्टचा खरा म्हणजे इफेक्ट किती असतो दातांवरती, किंवा ब्रँडवर डिपेंड असतं की असं काही? तो परत एक मला ती जाहिरात फार आठवते, तुम्हारे टूथपेस्ट में नमक आहे. तर टूथपेस्ट में नमक असण्यापेक्षा ना टूथपेस्ट मध्ये फ्लोराइड्स आहेत का? फ्लोराइड्स हा असा एक घटक आहे की जो दातांना प्रोटेक्शन देतो. आपल्या दातामध्ये कॅल्शियम असतं, टूथपेस्टमध्ये फ्लोराईड जर असेल तर ते कॅल्शियम आणि फ्लोराईड एकत्र येऊन कॅल्शियम फ्लोराईडचे कोटिंग तयार करतं दाताभोवती आणि ते दातांना किडण्यापासून प्रोटेक्शन करतात. तुम्ही एखादे टूथपेस्ट सजेस्ट करता पेशंटला की नाही? असं नाही, त्याच्या अगोदर आपण जाऊ. टूथपेस्ट कुठली आहे ना, मी परत तेच म्हणतो, आता नॉर्मली फ्लोराईड सगळेच जण ऍड करतात टूथपेस्टमध्ये, तर त्याच्यामुळे कुठली आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही ब्रश कसं करता हे महत्वाचं आहे. जुन्या काळी आपले आजोबा पणजोबा ह्यांना ब्रश पण नव्हते, ते लिंबाच्या काडीने दात घासायचे. ऍक्च्युली तो जुन्या काळचा टूथब्रशच होता आणि त्याच्यामुळं ऍक्च्युली दात व्यवस्थित स्वच्छ पण व्हायचे. आजकाल काय झालंय, आपण ह्या वेगवेगळ्या जाहिराती येतात ना, त्या जाहिरातीमुळं आपण काय करतो की त्या ब्रश करण्याकडे, जे ब्रश कशा प्रकारे केला जातो ह्याच्यापेक्षा मी पेस्ट कुठली वापरतो, त्याचा फ्लेवर कसा आहे ह्याच्याकडे जास्त लोकांना ती चव महत्वाची, पण चव महत्वाची आहे, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, हाऊ यू ब्रश इज मोर इम्पॉर्टंट दॅन विच टूथपेस्ट यू आर युझिंग. आणि तुम्ही जसं म्हटले लिंबाची काडी, म्हणजे त्याला मिसवाक म्हणतात. तर मिसवाक आणि ब्रश मध्ये काय फरक आहे? तो एक प्रकारचा ब्रशच आहे ना. म्हणजे आपण काय करायचो, ती लिंबाची काडी घ्यायची, ती चावायचं आणि चावल्यानंतर तो एक प्रकारचा ब्रशच काम करायचा. आणि त्या लिंबाच्या काडीमध्ये काही औषधी गुणधर्म होते जे आता आजकाल आपण टूथपेस्ट मध्ये टाकतो. म्हणजे त्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म होते. येस. आणि याच्यात आर्टिफिशियल टाकले जातात जसे ब्रश मध्ये. आणि आजकाल लोक आहे ना, म्हणजे घरगुती उपायांवर जास्त भर देतात. मग त्यातले काही उपाय तुम्हाला असं वाटतं की रिस्की आहे किंवा धोकादायक असू शकतात आपल्या हेल्थला? घरगुती उपाय काय करायचे, म्हणजे डू इट युअर सेल्फ म्हणतात ना, लोकांना पाहिजे असतं. तर मी इथं नक्की आवर्जून सांगेल, सपोज तुम्ही कुठेतरी बाहेर गेलाय आणि किंवा रात्रीची वेळ आहे, खूप दात दुखायला लागलाय, डॉक्टरांकडे जाणं शक्य नाहीये, तर काही घरगुती उपाय जे सेफ आहेत, जसं की आपल्या दातामध्ये दात दुखत असेल तर लवंगचं तेल कापसामध्ये ठेवून त्या ठिकाणी ठेवलं तर लवंग तेल हे वेदना शामक असतं, त्याच्यामुळे पेन थांबून जातं. किंवा काही वेळेस कोमट पाणी त्याच्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करणं, त्यांनी सुद्धा थोडा रिलीफ मिळू शकतो. त्यानंतर तुम्हाला माउथवॉश वापरला, गुळण्या केल्या तरी सुद्धा तात्पुरता रिलीफ मिळू शकतो, पण हे काही कायमस्वरूपी पर्याय नाहीत. बट ऍट द सेम टाइम काही पेशंट्स आमच्याकडे जे येतात ज्यांनी घरगुती उपाय अति केलेले असतात, जसं की एखादे दुखतंय तर त्या ठिकाणी गरम फडक्याने शेकवणं, तर शेकवल्याने काय होतं, उलट त्यांच्या दाताची सूज वाढते, इन्फेक्शन वाढतं आणि ते धोकादायक ठरू शकतं. नंतर आजकाल बाजारपेठेमध्ये बऱ्याच सेन्सिटिव्हच्या टूथपेस्ट येतात. थंड घेतल्यानंतर दुखतं, त्याच्यामुळे ती तेवढी टूथपेस्ट लावायची. टूथपेस्ट लावली ती सेन्सिटिव्हिटीची, तात्पुरतं ते थंड गरमचा त्रास थांबतो, पण ती कीड खोलवर जाते. मग तो शेवटी तो दात एक तर रूट कॅनल करावा लागतो किंवा मग तो दात काढून टाकावा लागतो. म्हणजे फक्त टेम्पररी रिलीफच अजून अवेलेबल आहे, हे परमनंट उपाय नाहीत. परमनंट उपाय तुम्हाला दाताच्या डॉक्टरांकडे जाणंच आवश्यक आहे. पण लोक ते स्किप करतात ना शक्यतो, त्यांना वाटतं परमनंट म्हणजे टेम्पररी जरी आराम भेटला तरी लोकांना वाटतं की बस झाला आता. एक खूप छान वाक्य आहे, माझ्या क्लिनिकमध्ये पण तो पोस्टर मी लावलेला आहे की टूथ इज द ओनली पार्ट ऑफ द बॉडी दॅट कांट हील इटसेल्फ. दात हा शरीरातला एकमेव अवयव आहे जो स्वतःला बरा करू शकत नाही. त्याच्यामुळे जर दाताला कीड लागली तर तुम्ही कुठलेही घरगुती उपाय करा, ती बरी नाही होऊ शकत. येस. मग त्याला तुम्हाला कीड साफ करून त्याच्यामध्ये एकतर फिलिंग करणं किंवा काहीतरी ट्रीटमेंट करावी लागते. त्यामुळं हे सगळे उपाय जे आहेत दाताच्या बाबतीत हे फक्त तुम्हाला तात्पुरते पर्याय आहेत. मी नेहमी म्हणतो की यू कॅन पोस्टपोन युअर डेंटल ट्रीटमेंट बट यू कॅन नॉट अवॉइड इट. दाताची ट्रीटमेंट तुम्ही पुढे ढकलू शकता पण टाळू नाही शकत. तुम्हाला कधी ना कधी ती करावीच लागेल. आणि त्यावेळेस ना तो आणखी मोठं स्वरूप घेऊन समोर आलेला, म्हणजे ती
प्लस म्हणजे इंटू 100 ती प्रॉब्लेम वाढत चालणार आपली ती अशी. एक्झॅक्टली. आणि जसं चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स यामध्ये तुम्हाला असं वाटतं की याने दातावर परिणाम होतो, काही जे धोका असतो, दुष्परिणाम होतात? नक्कीच नक्कीच. ऍक्च्युली समजा आता कोल्ड ड्रिंक्स झाले किंवा सोडा झाला, हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे ऍसिडिक आहेत. दात म्हणजे ना आपला खडूसारखा असतो. मग जर समजा खडू जर तुम्ही ऍसिडमध्ये टाकला तर काय होणार? खडू विरघळणार ना. हळूहळू तो पूर्ण विरघळून जाणार. राईट. तसंच जर हे सगळे जे पदार्थ आहेत, सोडा, कोल्ड्रिंक्स, कॉफी, ह्या सगळ्या गोष्टींचा अतिसेवन कुठलंही केलं तर त्याचा दातावरती दुष्परिणाम होतो. दात हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला लागतात आणि दात किडण्याला सुद्धा सुरुवात होते किंवा सेन्सिटिव्हिटी, थंड गरम लागल्यानंतर त्रास व्हायला लागतो. एकंदरीत पूर्ण शरीरासाठीच ते रिस्की आहे. येस. मग बियर आणि वाईन का दातासाठी चांगले? हा परत एक खूप मोठा गैरसमज आहे. आणि हा गैरसमज ना लोकांनी स्वतःच्या सोयीप्रमाणे स्वतःसाठी पसरवला. म्हणजे त्यांनी रुमर्स केलेले. तर परत बियर आणि वाईन हे पण ऍसिडिक असतात. अल्कोहोल कुठले ऍसिडिक असतं? परत तोच विषय, ऍसिडमध्ये खडू टाकला तर विरघळणार. आता जे वाईन टेस्टर्स असतात ना, जे वायनरीजमध्ये वाईन टेस्टर्स असतात, त्यांना उलट दातांचे प्रॉब्लेम्स असतात. अच्छा. जास्त प्रमाणात त्यांना त्याचं सेवन केल्यामुळे त्या ऍसिडिक नेचरमुळे दाताला इरोजन होतं. दाताचं वरचं जे इनॅमल आहे, जे प्रोटेक्टिव्ह आवरण असतं दाताचं, ते आवरण हळूहळू निघून जातं. मग त्यांना सेन्सिटिव्हिटीचा त्रास होतो. आणि दुसरं आणखी एक महत्वाचं काय होतं की अल्कोहोलचं अतिसेवन जर झालं, बियर असू दे किंवा वाईन असू दे, ह्याच्यामुळे तोंड कोरडं पडतं. ड्राय माउथ म्हणतो आपण त्याला. लाळेचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळं पुन्हा तोंडाची दुर्गंधी येणं, त्यानंतर दात किडणे, त्यानंतर सेन्सिटिव्हिटी, हे सगळे प्रॉब्लेम्स चालू होतात. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही म्हणताय ते काही प्रमाणात सत्य आहे. बियर किंवा वाईन ह्यांच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. थोड्याफार प्रमाणामध्ये ते हेल्पफुल आहे, पण अति प्रमाण कुठलंही केलं तर ते नक्कीच लिमिटेड जर असलं ड्रिंक तर मग ते आहे सेफ. बरोबर. नाहीतर जसं चहा पाणी आपण चहा कॉफी वगैरे म्हणतो त्यानुसार हे पण रिस्कीच आहे. आता काही लोकांना ब्रेसेस किंवा अलायनर घालायचं असतं, पण ते फक्त म्हणजे सौंदर्यासाठी असतं, पण त्याचा काही परिणाम होतो का? खूप छान प्रश्न विचारला. जसं दातांचा उपयोग हा फक्त खाण्यासाठी आहे असं नाही, तर दातांचं जसं आपण एखाद्याकडे बघतो बघा, तर पहिलं लक्ष म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे. आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकडे बघतो ना, त्यावेळेस आपलं पहिलं लक्ष त्याच्या स्माईलकडे जातं. बरोबर. त्यानंतर त्याचे डोळे, त्यानंतर त्याची हेअरलाईन आणि शेवटी रंग. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय आहे? तुमचं स्माईल. आणि ते स्माईल जर चांगलं असेल तर नॅचरली तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. येस. तुमचा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. ज्या प्रकारे तुम्ही लोकांमध्ये जाता, ज्या प्रकारे मिसळता, त्या प्रकारे त्याच्यावरती 10 पटीने फरक पडतो. माझं एक पेशंट होते, ते विद्यापीठामध्ये MPSCची तयारी करायचे. 3 वेळेस त्यांनी इंटरव्ह्यूसाठी गेले. हुशार होते, इंटरव्ह्यूसाठी गेले, पण फक्त दातांची ठेवण व्यवस्थित नव्हती. त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये जाऊन माघारी यायचे. कारण MPSC सारख्या लेवलला जाता आणि तुमच्यामध्ये बोलण्याचा कॉन्फिडन्सच नसेल, तो फरक व्हायचा. आणि त्यांनी ट्रीटमेंट करून घेतली. आज ते DYSP म्हणून कार्यरत आहे. हो. म्हणजे मी म्हणत नाही फक्त दाताच्या ट्रीटमेंटमुळेच हा फरक झाला. त्यांची हेच दातांची कॉस्मेटिक ट्रीटमेंट. दात थोडेसे बाहेर होते तर ते व्यवस्थित आतमध्ये अलाइन करून सेट केले. आणि दुसरा प्रश्न जसं तुम्ही विचारला की ते फक्त दिसण्यासाठीच आहे का? दिसणं महत्वाचं हे तर कळालं आता. दिसणं म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये आपल्याला कम्युनिकेशन स्किल आपला वाढतो ऑटोमॅटिक, असं तुमचं म्हणणं? येस. जर स्माईल चांगला आहे, कॉन्फिडन्स वाढणार. कॉन्फिडन्स वाढला तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. ज्या प्रकारे तुम्ही लोकांशी मिसळून वागाल ह्याच्यामध्ये नेक्स्ट लेवल जाल. आणि ऍट द सेम टाइम दातांची ठेवण जर चांगली असेल तर नॅचरली तुम्हाला खाण्यापिण्यासाठी सुद्धा मदत होतेच. त्यामुळं मी नेहमी काय म्हणतो की फंक्शन विथ एस्थेटिक्स. फक्त एस्थेटिक पेक्षा अधिक दाताचं काम महत्वाचं आहे आणि त्याच्याबरोबर सौंदर्य नॅचरली येते. म्हणजे 3-4 जेवढे त्याचे पार्ट्स आहेत सगळे डिस्क्राईब होत चालतात ऑटोमॅटिकली. आणि आता लहान मुलांमध्ये जर आपण बघतो की लहान मुलांचे दात हे पडत असतात, पण त्यांच्या पालक म्हणजे गाफील राहतात की आता हे पडत आहे तर पडणारच. पण याचा मोठा झाल्यावर किंवा नवीन दातावर काही परिणाम होत असतो का? मी नेहमी ना एक उदाहरण देतो पेशंट्सला. जसं समजा आपण शिर्डीवरनं चाललोय मुंबईला आणि एक जण बसलाय
गाडीमध्ये आणि त्याला जायचं होतं पुण्याला, पण त्याने उतरून घेतलं राहुरीमध्येच. तर जो त्याच्या सीटवरती दुसरा कोणीच नाही ना, मग तो बसलेला शेजारचा काय करेल, हातपाय पसरून आरामात बसेल. तसंच जर दुधाचे दात लवकर पडले तर बाजूचे जे दात आहेत ते त्या जागेत शिफ्ट होतील. अच्छा. मग जो नवीन येणारा माणूस आहे, जो आता समजा पुण्यावरनं बसलाय, त्याला जागाच नाही ना बसायला. नाही, बरोबर. मग तो एक तर त्याला उभं राहावं लागेल, म्हणजे तो जो नवीन येणारा दात आहे तो व्यवस्थित येणार नाही. ॲट द सेम टाइम जर त्याचा स्टॉप झालाय उतरण्याचा आणि तो उतरला नाही, तरी पण त्याला बसायला तिथं अडचण होईल. म्हणजे जर दुधाचे दात फार महत्वाचे आहेत. दुधाचे दात हे तुमच्या पक्क्या दातांचं फाउंडेशन असतात, ते त्याची पायाभरणी करतात. तर दुधाचे दात लवकर पडणं तेही चांगलं नाही आणि फार जास्त टिकणं तेही चांगलं नाही. प्रत्येक गोष्ट वेळेत व्हायला पाहिजे. म्हणून दुधाच्या दातांबद्दल गाफील राहणं हा खूप कॉमन म्हणजे बघितला जाणारा विषय आहे. तर पालकांना माझं हेच सांगणं आहे की त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. दुधाचे दात फार महत्वाचे आहेत. त्याच्यावरती तुमच्या लाडक्या बाळाचं पुढचं आयुष्य त्याच्या दातांची ठेवण ठरणार. त्यामुळे एकदा डेंटिस्टकडे जाऊन तरी. अच्छा. मग ते लोक अवॉइड करतात ऍक्च्युअली. काय म्हणजे लहान मुलगा आहे किंवा बाळ आहे, हे दात तर पडणारच, पण ते कितपत सेफ आहे आणि कितपत रिस्की आहे हे आत्ताच आपण जाणून घेतलं पाहिजे. असं बरोबर. तुम्ही जसं सांगितलं की हे दुधाचे दात पडत असतात, तर नॉर्मली किती एज, कोणत्या एज मध्ये हे दात पडतात मुलांचे? प्रत्येक दुधाचे दात 20 असतात. अच्छा. प्रत्येक दाताचं पडण्याचं 20च असतात का कमी? 20च असतात. आणि परमनंट दात 32 असतात. अच्छा. तर दुधाचे दात जसे संपतात ना, त्याच्या मागे परमनंट दात यायला सुरुवात होते. अच्छा. तर एक एक करून असे पड, म्हणजे त्याला काय प्रोसिजर काय असते त्याची? तर काय असतं, प्रत्येक दाताचं पडण्याचं, दुधाचे दात पडण्याचं वय ठरलेलं असतं. सगळ्यात अगोदर खालचे समोरचे दात पडतात. ज्या वेळेला खालून नवीन दात येतो त्यावेळेला हे दुधाचे जे दात आहेत ना, यांचे मुळं झिजून जातात आणि मग हा दात बाहेर पडतो, ऑटोमॅटिकली वर सरकतात. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे बघ दुधाचे दात पडल्यानंतर ना त्यांना मुळं नसतात. अच्छा. हा. कारण ते झिजून गेलेलं असतं. त्याला खालून काहीच फाउंडेशन नसतं, ते झिजलेलं असतं. कारण खालून जसं दात वर येतो ना, तर म्हणूनच हे दुधाचे दात महत्वाचे काय आहेत, ते ह्या पक्क्या दातांना दिशा द्यायचं काम करतात. म्हणजे एक जागा दाखवून देतात त्यांना, गाईड करतात ते. आणि म्हणून ते टिकवणं गरजेचं. तर तसं खालचे समोरचे दात 6व्या-7व्या वर्षी पडतात. नंतर वरचे समोरचे दात पडतात साधारण 7 ते 9व्या वर्षापर्यंत. नंतर ज्या दाढा आहेत त्या थेट 12 ते 14व्या वर्षापर्यंत पडतात. म्हणून ते दात म्हणजे थोडक्यात दुधाचे जे दात आहेत ते आपल्याला 12 ते 14व्या वर्षापर्यंत टिकवणं, त्यांची काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि नॅचरली मुलांना माहित नाहीये काय करायचं, तर ऍज अ पालक आपलं, मी तर म्हणेन कर्तव्य आहे, बरोबर, की तो कळता होईपर्यंत त्याच्या दातांची व्यवस्थित काळजी घेणं. कारण मुलांची सगळी शारीरिक वाढ, बौद्धिक वाढ जी कंप्लीट होते ती साधारण 8व्या-10व्या वर्षापर्यंत होते. तोपर्यंत त्यांनी सगळ्या गोष्टी खाणं, अन्नपदार्थ, जीवनसत्व त्याच्या आहारात जाणं हे गरजेचं आहे. जर त्याचे दातच चांगले नसतील तर तो जाऊच शकत नाही. बरोबर. आणि दात जे पडतात म्हणजे दुधाचे दात नाही, जे मोठे झाल्यावर, तर काहींचा असा गैरसमज असतो की आता हे दात परत येणार नाही किंवा ह्या वयापर्यंतच दात येतात, त्याच्यानंतर येत नाही. तर त्यामध्ये काय नेमकं आहे की येणं किंवा नाही येणं असं? आता समजा, तर माझं वय समजा 25 आहे, माझा एक दात पडला, तर काहींचं असं म्हणणं असतं किंवा घरच्यांचं की एका ठराविक वयानंतर नवीन दात येतच नाही. तर मग ते कितपत खरं आहे किंवा कसं असतं त्यामध्ये? दुधाचे दात मी म्हटलं तसं 12 ते 14 वर्षापर्यंत पडतात. त्याच्यानंतर जे दात तोंडात आहेत हे सगळे परमनंट दात आहेत, जे आयुष्यभर टिकणारे असतात. त्यानंतर जर एखादा दात काढावा लागला किंवा तो जर पडणार तर नाहीच नॅचरली, जर काढावा लागतो बऱ्याचदा, तर त्याच्यानंतर नवीन दात तुम्हाला, म्हणजे आपल्याला तो बाहेरूनच बसवावा लागतो दात. होतं ना की ऍक्सिडेंट मध्ये वगैरे कुठं एखादा दात जर पडला किंवा निघला दात, तर त्यामध्ये दुसरा दात बाहेरूनच बसवावा लागेल. आता तो येत नाही असं, की कोणत्या वयानंतर तो येत नाही शक्यतो? 14 वर्षानंतर. 14 पासूनच? हो. दुधाचे दात 12 ते 14 पर्यंत संपून जातात. त्यानंतर सगळे परमनंट दात असतात, त्याच्या जागेवर नवीन दात येणार नाही. अच्छा. मग तोच एक मला सुद्धा गैरसमज होता आणि लोकांनी काय अशा गैरसमज होता की कोणत्या वयापर्यंत दात येत असतात किंवा येत नाही. काहींचं असं म्हणणं आहे की 15-16 नंतर येत नाही, किंवा काही म्हणतात की कधीही दात येऊ शकतो असं. आणि मला असं विचारायचं की ज्या व्हाईटनिंग स्ट्रिप्स आहे किंवा घरच्या पद्धतीने दात पांढरे करणे हे कितपत सेफ आहे? मार्केटमध्ये व्हाईटनिंग स्ट्रिप्स बऱ्याच येतात. तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये केमिकल असतं.
आणि ते घरगुती वापर करून तुम्ही व्हाईटनिंग करू शकता. पण त्याच्यात 2-3 रिस्क असतात. पहिली गोष्ट तर त्या जर सेफली वापरल्या तर चांगल्या आहेत. पहिली गोष्ट त्याचा अति वापर नको. दुसरी गोष्ट ती जर लावताना स्ट्रिप्स लावताना व्यवस्थित लावलं गेलं पाहिजे. जर समजा ते हिरडीला लागलं तर ते केमिकल आहे, ते हिरडीला ते अपाय करू शकतं. ॲट द सेम टाइम ते जर पूर्ण दाताच्या सरफेसला नाही लागलं तर काय होईल, काही भाग व्हाईट दिसेल, काही भाग दातांचा रंग वेगळा दिसेल, त्याच्यामुळे ते चांगलं नाही होणार. तर इट इज ऑलवेज बेटर की जर आपण एक्सपर्ट करणं किंवा डॉक्टरांकडून करून घेतलं तर कधी सेफ आणि बेटर. आणि मग ते किती दिवसाला केलं पाहिजे ते असं? आयडियली दिवसातून एकदा 7-8 दिवसांसाठी करू शकता. डिपेंडिंग ऑन द कुठल्या कंपनीचे तुम्ही वापरतायत त्याच्यावरती त्यांनी इन्स्ट्रक्शन सगळे दिलेले असतात, तर स्ट्रिक्टली फॉलो करा जर घरी करायचं असेल तर. आणि जर तुम्ही क्लिनिकमध्ये जाऊन करणार असाल तर डॉक्टर तुम्हाला सांगतीलच किती दिवसांनी करायचं किंवा काय. आणि कॅव्हिटी जी असते म्हणजे आपण जी दातातली पोकळी म्हणतो त्याच्यावर असा काही परमनंट असा उपचार असतो काही? नाही, जसं मी मगाशी म्हटलं की दात हा शरीरातला एकमेव अवयव आहे की जो स्वतःला बरं करू शकत नाही. एकदा दाताला कॅव्हिटी झाली तर ती आपोआप बरी नाही होणार. तर त्याच्यामध्ये आपल्याला जसं पूर्वी म्हणायचे बघ सिमेंट चांदी भरणं, आता ते थोडंसं आउटडेट झालेत. आता आणखी ऍडव्हान्स मटेरियल्स आलेत, म्हणजे दातामध्ये काही भरलंय हे कळणार पण नाही, अगदी सेम दाताच्या रंगाचं असं. हो, ते करू शकता. तर ते आपोआप बरं नाही होणार, त्याच्यासाठी ट्रीटमेंटच करावी लागते. पण आपल्याकडे होतं काय की जनरली आता आमच्याकडे पेशंट्स आले आणि आम्ही त्याला सांगितलं अरे ह्या दाताला थोडी कीड लागायला सुरुवात झाली बरं का, काळा पडलेला दिसतोय किंवा दातात खड्डा पडलेला दिसतोय, ही कीड लागण्याची सुरुवात आहे, त्याची ट्रीटमेंट करून घे, तो दात भरून घे. तर पेशंट्स काय म्हणतात सध्या दुखत नाही, बघू नंतर. आणि थोडक्यात अंगावर काढण्याचा प्रयत्न करतात. आणि दुखण्यास सुरुवात झाली म्हणजे अगदी 1 दिवस जरी झाला दुखायला लागलं म्हणजे ती कीड खोलवर गेलेली आहे, आता मग तो दात रूट कॅनलसाठी गेलेला असतो. अच्छा, म्हणजे तो जो प्रॉब्लेम असतो कॅव्हिटीचा त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर तो खूपही वाढू शकतो. एक्झॅक्टली. आणि त्या कॅव्हिटीचा किंवा आपण म्हणतो ओरल कॅन्सर याचा काही एकमेकांशी संबंध आहे का? कॅव्हिटीमुळे ओरल कॅन्सर होत नाही. अच्छा. ओरल कॅन्सर होतो तो तंबाखू, सिगारेट याचं अतिसेवन. तर ह्या गोष्टी धोकादायक आहेच. म्हणजे मला आश्चर्य वाटतं रे, त्या तंबाखूच्या पुडीवरती किंवा त्याच्यावरती किंवा सिगारेटच्या पाकिटावरती त्याच्यावरती तो जो ओरल कॅन्सर होणार आहे त्याचं चित्र काढलेलं असतं. एवढं असताना सुद्धा लोक कसं ते एक विद्रूप फोटो त्याच्यावर दिलेला असतो, ह्याला सुद्धा घाबरत नाही. बरोबर. म्हणजे खरं तर मला आश्चर्य वाटतं कधी कधी की ज्या गोष्टीला खरंच घाबरायला पाहिजे त्याला घाबरत नाही आणि डॉक्टरांना घाबरतात. म्हणजे याच्यामुळेच ओरल कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय का? हो, ऍक्च्युली आजकाल तर खूप जास्त झालंय. ओरल कॅन्सर म्हणजे भारत ही एक प्रकारे ओरल कॅन्सरची राजधानीच बनली. जेवढे कॅन्सर्स आहेत त्याच्यातले 11% ओरल कॅन्सर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण कॅन्सर सर्व्हायव्हर्स म्हणतो, कॅन्सरमधून वाचण्याचं प्रमाण सगळ्यात कमी ओरल कॅन्सरमध्ये आहे. ते का होते? कारण ओरल कॅन्सर झाला की तुमचं फूड इनटेकच बंद होऊन जातं. अच्छा, बरोबर. त्याचा पूर्ण शरीरावरती परिणाम होतो आणि त्याच्यासाठी लवकर निदान होणं गरजेचं. अच्छा अच्छा. म्हणजे काही लोक असंही करतात की जर त्यांना ओरल कॅन्सर किंवा दाताची काही प्रॉब्लेम असेल तर ते शक्यतो मेडिकलमध्ये जाणं किंवा काहीतरी घरगुती ट्राय करणं किंवा काहीतरी असं नवीन ट्राय करतात. तर डेंटल ट्रीटमेंट त्यांना असं वाटतं की महाग आहे. यावर तुमचं काय ओपिनियन आहे? मी नेहमी म्हणतो की दाताची ट्रीटमेंट महाग आहे. ऍक्च्युली दातांची ट्रीटमेंट महाग नाहीये, तर तुमचं दुर्लक्ष महाग आहे. अच्छा. आता नॉर्मली काय होतं, पेशंट दाताची ट्रीटमेंट महाग का म्हणतात? कारण मला अरे इम्प्लांट करावा लागला, 30, 35, 40, 50 हजार रुपये खर्च लागला. पण इम्प्लांट का करावा लागला? कारण तुला दात काढावा लागला. बरोबर. दात का काढावा लागला? कारण मी लवकर गेलो नाही म्हणून, नाहीतर मग रूट कॅनल करून दात वाचवता आला असता. डेफिनेटली रूट कॅनलचा खर्च इम्प्लांट पेक्षा कमी आहे. का पण नेमकं? कारण आपण तुमचाच नॅचरल दात वाचवतो ना. अच्छा. पण रूट कॅनल करून कॅप बसवायला लागली, त्याला पण एवढा खर्च लागला. बरोबर. का करावं लागलं? कारण दात किडलेला होता, मला दातामध्ये फिलिंग करायचं होतं, पण मी लवकर गेलो नाही तर त्याच्यामुळे फिलिंग करता नाही आलं. अच्छा. जर फिलिंग केलं असतं त्याला खर्च आणखी कमी लागला असता. फिलिंग पण करण्याची वेळ येऊ नये याच्यासाठी आजकाल जसं आपण कोविडसाठी व्हॅक्सिन घ्यायचो,
दात किडू नयेत म्हणून सिंपल अगदी स्वस्तात होणाऱ्या काही ट्रीटमेंट्स आहेत. म्हणजे मी तर सगळ्या पेशंटला आवर्जून सांगतो की तुम्ही दात किडल्यानंतर माझ्याकडे येण्यापेक्षा दात किडूच नाहीत म्हणून ट्रीटमेंट करून घ्या. म्हणून मी नेहमी म्हणतो दातांची ट्रीटमेंट महाग नाही, दातांचे उपचार महाग नाहीत, तर तुमचं होणारं दुर्लक्ष महाग आहे. लोकांचा दातांबाबतचा जो हलगर्जीपणा आहे एक्झॅक्ट, तोच त्यांचा खर्च वाढवतो. व्हेरी गुड, तू उलट चांगला शब्द वापरलास. म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये शक्यतो असं होतं, लोकांना असं वाटतं की हा दात बसवलाय, हा नवीन आहे, आता हा पण काहीतरी पडणारच. यावर काही परमनंट उपचार असतो की नेहमी पेशंटला यावंच लागतं, असं काही असतं का? नाही, आता बघ असं आहे, तू मर्सिडीज जरी घेतलीस, तू जर नीट वापरली नाही तर तिचं मेंटेनन्स येणारच. एका हाताने टाळी वाजवता येत नाही. कुठलीही ट्रीटमेंट कितीही भारी दात बसवा किंवा काही करा, शेवटी तुम्ही ती वापरता कसं त्याच्यावर. देवानी देताना तर सगळे चांगले दिले होते, बरोबर. खराब कोणी केले? आपणच आपल्या हाताने केले. आम्ही देवाच्या पुढचे नाही. आम्ही प्रयत्न करतो, टिकवणं शेवटी तुमच्या हातात आहे. आणि कुठल्याही गोष्टीला आपण जसं परत मर्सिडीजचं उदाहरण त्याला सर्व्हिसिंगला जातोच की नाही 6 महिन्याला, बरोबर. मग तसं यालाही जावंच लागेल. जेवढा उशीर करू तेवढी सर्व्हिसिंग महाग होत जाईल, जेवढी वाढत जाईल. एक्झॅक्टली. तुम्ही अशा एखाद्या पेशंटला भेटले का की ज्याला म्हणजे काहीतरी वेगळीच समस्या होती दातांची, तुम्हीच स्वतः पहिल्यांदा बघितली होती की आता यावर करावं काय? आता मला आठवतात, एक सलमान खानला एक आजार झाला होता, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया नावाचा. अच्छा. तर ह्या आजारामध्ये काय होतं की पेशंट असं समोर, आता समजा तू बसलायस नॉर्मल आहेस आणि अचानक तुला पेन व्हायला लागतं, ठणक बसते अचानक, एकदम प्रचंड वेदना, लाईटचा करंट बसल्यासारखं पेन, आणि अर्ध्या भागामध्ये पेन व्हायला सुरुवात होते. चेहऱ्याच्या अर्ध्या भागामध्ये पेन होतं. आणि बरं, ते पेन काही सेकंदामध्ये, जसं एखादा तो अटॅक असतो त्याला अटॅकच म्हणतात, काही सेकंदात पेन गायब. पण म्हणजे पेशंट परत नॉर्मल बसतो. म्हणजे तो किती वेळचा असतो? एकदम क्विक, एकदम असं क्विक, काही सेकंद किंवा काही मिनिट. त्याला आपण माउथ अटॅक म्हणू शकतो का? त्याला ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया अटॅक असं म्हणतात. तर हा आजार सलमान खानला झाला होता. माझ्याकडं काही दिवसांपूर्वी एक आजी आल्या होत्या, त्यांना तो त्रास होता. तर घरच्यांना असंच वाटायचं की आत्ता चांगली असते आणि अचानक म्हणते दुखायला लागतं. अच्छा. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला हा लाखात होणारा एक आजार झाला जो सलमान खानला झाला होता. तर हा एक मला म्हणजे आजी नशिबान होते की? ऍक्च्युली नशिबान नाही म्हणता येणार, प्रचंड वेदना असतात, प्रचंड वेदना असतात. त्याला सर्जरी वगैरे करावी लागते किंवा आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात. सर्जरीमध्ये असं काय करतात की त्यानंतर तो परत आजार होत नाही? असं ती ब्रेनमध्ये सर्जरी केली जाते. ऍक्च्युली एक जी नस असते जी ब्रेन मधून बाहेर पडते आणि ती जर कुठे दबली जात असेल तर ती नस ज्या भागाला सप्लाय करते त्या भागामध्ये पेन्स होतात. अच्छा. म्हणजे ती सर्जरी तुम्हीच करतात का? नाही, ती सर्जरी जनरली जे न्यूरो सर्जन आहेत, मेंदू विकार तज्ञ आहेत, ते लोक करतात. अच्छा. पण त्यावर मग ते परमनंट रिलीफ असं होऊ शकतं का? आणखी एक आठवत आहे बरं का, अक्कलदाढ आपण म्हणतो ना. एक पेशंट माझ्याकडे आला होता, त्याची अक्कलदाढ, जी वरची अक्कलदाढ होती, जी नॉर्मली जबड्याच्या शेवटी येते, ती इथं सायनस असतो, डोळ्याच्या खाली सायनस मध्ये वरती सापडली. एवढं वर? हो. म्हणजे आपल्या पूर्ण जबड्याचा एक एक्सरे असतो, ओपीजी म्हणून, तो आपल्या क्लिनिकमध्ये आहे. तर तो एक्सरे ज्यावेळेस काढला त्यावेळेस तिला अक्कलदाढ तिथे सापडली. येस. म्हणजे अशाही काही मशिनरी आहेत की जे संपूर्ण स्कॅन करू शकतात? हो. एकाच एक्सरे मध्ये तुमचे सगळे 32 दात, वरचा खालचा जबडा, तुमचं सायनस, डोळ्यांची ठेवण, नाकाची ठेवण, असं करणारा एक एक्सरे असतो, ज्याच्यामुळे एकाच एक्सरेत तुम्हाला सगळ्या दातांची कंडिशन आपल्याकडे आहे का? हो, आपल्याकडे आहे. नक्की शहरवासियांसाठी किंवा तालुकावासियांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्या तालुका लेवल असताना राहुरी सारख्या शहरामध्ये ही मशीन तुम्ही अवेलेबल केलेली आहे. लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे. स्वतःचं आयुष्य लोकांनी स्वतःच्या हातानेच वाचवलं पाहिजे. नक्कीच. तर या डेंटल फील्डमध्ये म्हणा किंवा या तुमच्या फील्डमध्ये पुढच्या अजून 7-10 वर्षात काही मोठे बदल होतील का, असं तुम्हाला वाटतंय? खूप मोठे बदल होणार आहेत. इनफॅक्ट ते आता होतही आहेत. जसं मी आता आपण त्या एक्सरेच्या मशीन बद्दल बोललो, त्यानंतर आता इंट्राओरल स्कॅनर आलेला आहे, फेस स्कॅनर आलेला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेंटिस्ट्रीमध्ये खूप वेगाने येत आहे. म्हणजे काही दिवसानंतर जपानमध्ये बसणारा व्यक्ती
इंडियामध्ये बसलेल्या व्यक्तीच्या तोंडामध्ये इम्प्लांट प्लेस करू शकतो. हो. इंट्राओरल स्कॅनर्स आहेत. पूर्वी जसं आपण दाताला कॅप वगैरे बसवायचो ना, त्याच्या माप घ्यावं लागायचं, तर ते पावडर मिक्स करून ते तोंडामध्ये ठेवलं जायचं. तर तो अनुभव नक्कीच कुणाला न आवडणार होता. आता डायरेक्टली तो आपण स्कॅन करतो. स्कॅन केल्यामुळं जसं थोडक्यात एक कार्बन कॉपी आणि ही स्कॅन कॉपी. अच्छा. स्कॅन कॉपी विल ऑलवेज बी मोर ॲक्युरेट, बेटर. त्यामुळं आणखी पेशंटचं आयुष्य आणखी सुखकर झालंय. तर तो स्कॅनर पण आपल्याकडे आहे. यामध्ये वेळ वाचतो का? खूप वेळ वाचतो. ॲक्युरसी खूप चांगली येते. म्हणजे अगदी अभिमानाने सांगायला हरकत नाही, ज्या वेळेला मी तो स्कॅनर घेतला, जगातला सगळ्यात बेस्ट स्कॅनर आहे. पूर्ण भारतामध्ये फक्त 49 स्कॅनर्स होते. हो, त्यातला एक आपल्याकडे राहुरीमध्ये आहे. नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि डेंटिस्ट्री आणखी पण खूप बदलणार आहे. म्हणजे रोज नवीन नवीन गोष्टी येत राहतात. तर मी नेहमी म्हणतो की बेस्ट डेज इन डेंटिस्ट्री आर अहेड ऑफ अस. आणि या तुमच्या प्रोफेशनमध्ये आता जे नवनवीन जे म्हणजे साईट्स येत आहे, म्हणजे AI असेल किंवा ChatGPT, ग्रॉक, याच्याशी काही संबंध असतो का, की याचा काही प्रभाव याच्यावर पडू शकतो का आपल्या फील्डवर म्हणा किंवा मेडिकलमध्ये म्हणा? प्रभाव अशा प्रकारे पडतो की लोक येतानाच माहिती काढून येतात. मी उलट माझ्याकडे जे पेशंट्स येतात ना, जसं की आता डेंटल इम्प्लांट करायचे किंवा दातावरती कॅप बसवायची आहे, तर त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात. मी पेशंटला सांगतो, तुम्ही स्टडी करा, तुम्ही ठरवा कुठलं तुम्हाला चूज करायचं आहे. तर जेवढी इन्फॉर्मेशन उलट वाढेल ना, तेवढी लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल. म्हणजे त्यांनी जागृत व्हायला पाहिजे. येस, त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे. आणि मग तिथं आमचं पण कर्तव्य आहे की ज्या वेळेला लोकांमध्ये अवेअरनेस वाढतो, त्यावेळेला आम्ही पण तयार पाहिजे त्या सर्व्हिसेस आपल्या पेशंट्सला द्यायला. आणि हा दातांचा जो इम्प्लांट तुम्ही म्हटलं की इम्प्लांट म्हणजेच कॅप बसवणं असतं का? नाही, ज्या वेळेला दात काढला जातो, तो नवीन दात बसवण्यासाठी आपण कृत्रिम दंतरोपण करतो. अच्छा. तर दॅट इज व्हॉट इज इम्प्लांट. म्हणजे तो दात कशाचा असतो? तो टायटेनियमचा असतो. टायटेनियम म्हणजे सपोज आपल्याला कुठं जर कधी फ्रॅक्चर वगैरे झालं, तर जे आपण मेटल वापरतो टायटेनियम असतं, जे बायोकम्पॅटेबल असतं, म्हणजे जे शरीरात वापरलं तरी कुणाला काही धोका नाही, त्या मटेरियलचा बनलेला असतो. आणि कॅप काय असते? कॅप म्हणजे सपोज आपल्याला कधी जर रूट कॅनल करायला लागलं दाताला, दात वाचवण्यासाठी, कॅप म्हणजे हेल्मेट सारखं आहे दातावरचं. तर दाताची कॅप म्हणजे जसं आपल्या डोक्यात आपण हेल्मेट घालतो, तर कॅप आपण जेवढी चांगली प्रकारची आपण बसू, तेवढं त्या दाताला आपल्याला आयुष्य त्या दाताचं वाढवता येतं. त्याच्यामध्ये प्रकार असतात का? हो. त्याच्यात 4 ते 5 बेसिक प्रकार आहेत. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत. जसं पूर्वी आपल्याला फक्त मेटलची कॅप माहिती होती किंवा मेटल सिरॅमिकची कॅप माहिती होती. आता त्याच्यामध्ये झिर्कोनिया म्हणून मटेरियल येतं, त्याच्यानंतर लिथियम डायसिलिकेट म्हणून मटेरियल येतं, जे एकदम नॅचरल वाटतात, म्हणजे दात बसवले म्हणून वाटणार सुद्धा नाही, अशा प्रकारचे. आणि कॅप बसवल्यानंतर बघ, नॉर्मली एक पेशंटची समस्या असते, कॅप बसवली की सारखी निघते. तर आता हे जे मी मटेरियल सांगितलं, लिथियम डायसिलिकेट वगैरे, हे मटेरियल्स दाताला बॉन्ड होतात. म्हणजे ती कॅप चिकटवली जातच नाही, तसं वेल्डिंग केल्यासारखं होतं. म्हणजे एक वेळ दात निघेल पण कॅप निघणार नाही. आणि ह्या ज्या कॅप असतात, आता तुम्ही एवढं म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे एकदम ओपनली सांगितलं की एवढे एवढे प्रकार असतात, लोकांना असं वाटतं की नाही खूप महाग आहे, नको करायला, किंवा एखादी साधी कॅप बसून घेऊ. मग ती साधी कॅप पुढे जाऊन त्यांना म्हणजे आयुष्याला काही होऊ शकतं परिणाम? असं ही गोष्ट बघा, आता एक खूप छान वाक्य आहे, कुठलीही स्वस्त गोष्ट ही चांगली असेलच असं नाही. बरोबर. आणि प्रत्येक चांगली गोष्ट ही महाग असतेच. राईट. त्यामुळं चांगली गोष्ट घ्याल तर त्याचा मेंटेनन्स कमी राहील. धोकादायक होईल असं मी नाही म्हणणार, म्हणजे परंतु त्याचं मेंटेनन्स राहील. जर स्वस्त असेल तर चांगलं घेतलं तर तुम्हाला मेंटेनन्स कमी राहील किंवा राहणारच नाही. आणि समजा तुम्ही जर कुठं बाहेर असले, तुम्ही इथं आहे तोपर्यंत डॉक्टर आहे, तुम्हाला असं वाटतं की बाहेर गेल्यावर लोकांनी तुम्हाला ॲज अ डॉक्टरने म्हणजे नावाने ओळखलं पाहिजे, किंवा अचानक एखादा पेशंट भेटला तर तो तुम्हाला तिथं विचारायला लागला की डॉक्टर असं असं होतं, मग तुम्हाला काय वाटतं की क्लिनिकमध्ये भेटावं, की तुम्हाला असं नाही इथंच सांगून देऊ आपण यांना असं काही? नाही, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो अगोदर. बाहेर गेल्यानंतर नॅचरली आपण क्लिनिकमध्ये डॉक्टर आहोत. येस. बाहेर गेल्यानंतर मला असं वाटतं, ज्यावेळेस मी मित्रांमध्ये जातो त्यावेळेस मी डॉक्टर नाही तर त्यांचा मित्रच आहे.
ज्यावेळेस मी आमच्या कॉलनीमध्ये जातो त्यावेळेस मी डॉक्टर नसून त्या कॉलनीचा एक सदस्य आहे. पण ॲज अ डॉक्टर थोड्याशा लिमिटेशन्स येतात. म्हणजे जसं काही आपल्या जवळचं लग्न असेल, एखाद्या मित्रामध्ये जायचं असेल तर तिथं जर 4 पेशंट समोर बसलेले असतील तर आपण नाही जाऊ शकत. थोड्या मर्यादा येतात डेफिनेटली. फॅमिली, खास करून फॅमिली टाइम कॉम्प्रोमाइज करावा लागतो. तर आय विल से की मला आमच्या मॅडम आहेत तर खरंच खूप समजूतदार भेटल्या. त्यांना मी जरी वेळ देऊ शकलो नाही पण त्यांनी समजून घेतलं. तर कुटुंब समजून घेतं, माझा मित्रपरिवार समजून घेतो. तर येस, ॲज अ डॉक्टर तुम्हाला काही मर्यादा नक्कीच येतात. तुम्हाला 24/7 तुम्हाला रेडी राहावं लागतं. राईट. तर बट इट्स फाईन, आपण स्वीकारलेलं आहे ते. आणि छान वाटतं बाहेर गेल्यानंतर लोक आदर देतात, ज्या प्रकारे आपल्याशी बोलतात. तर प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत द्यावी लागते. तसं आहे. जसं आता समजा बाहेर जाऊन वडापाव खायचा आहे, पाणीपुरी खायची आहे, तिथं कुणीतरी भेटतं, अरे डॉक्टर तुम्हीच खाताय म्हटलं आम्ही काय करायचं. डॉक्टर पण माणूस असतो. आणि डॉक्टर, मला तरी असं वाटतं डॉक्टर दवाखान्यात बाहेर पडला की मी तुमच्यातलाच. असं काही झालंय डॉक्टर की काही लोक असतात की जे नेहमी येत असतात की नाही डॉक्टर तुम्ही म्हटलं होते बरं व्हायलाच पाहिजे, ते होत नाही. तो तिकडे बाहेर काही खातोय पण तो इथे येऊन तुम्हाला सांगतो की नाही माझी इजा कंबरी होतच नाही, माझ्या दाताचा त्रास नीट होतच नाही. असं काही झालंय का तुम्हाला की बाबा हे तुला नाही खायला सांगितलं, तू तेच खातोय तो परत माझ्याकडे येतोय? आणि तिथं त्याला बघितल्यानंतर तो आपल्यापासून लांब पडतो. बाहेर कुठं बघितल्यावर. आणि दुसरा प्रश्न आहे, तू जसं म्हटलंस ना की बाहेर विचारल्यानंतर विचारतात ना, मला सुरुवातीला फार म्हणजे नवीन होतो ना त्यावेळेस असं वाटायचं अरे मी इथं काय सांगू तुला. पण आता 22 वर्ष झाली. म्हणजे एक गोष्ट परत अभिमानाने सांगावीशी वाटते की आजपर्यंत 22 वर्षामध्ये लाखो पेशंट्स बघितले असतील. आणि एक गोष्ट नक्कीच की माझं डायग्नोसिस, अचूक निदान आणि राईट ट्रीटमेंट प्लॅनिंग ह्याच्यात कधीच चुकलं नाही. तर जो प्रश्न तिथल्या तिथं सांगता येत असेल ना मी नक्की सांगतो आता की हा ठीक आहे, मला समजा एखादी गोष्ट, अरे दात दुखतोय बाबा, एखादी गोळी द्या, गोळीचं नाव सांगून देतो. कुठेही भेटलं तरी पेशंट, अरे मित्र आहे तो आपला किंवा ओळखीचा आहे, काय फरक पडतोय. हा, पण तुला एक्झॅक्टली काय झालंय आणि काय ट्रीटमेंट करायची आहे हे जर मला बघायचं असेल तर ऑब्व्हियसली तुला येऊन चेक करावं लागेल, एखादा मे बी एक्सरे काढावा लागेल. तर मला माझं अचूक निदान आणि राईट ट्रीटमेंट प्लॅनिंग ह्याच्यावर कॉम्प्रोमाइज नाही करायचं. मी त्याला न बघता चुकीचा सल्ला देईल असं नको. अंदाजे ट्रीटमेंट कुणाला, तुलाही नाही आवडणार नाही, बरोबर, कुणालाच नाही आवडत. तर त्याला तात्पुरती मदत तर मी नक्कीच करतो, पण जेवढी होईल तेवढी मदत नक्कीच. पण जर एक्झॅक्ट डायग्नोसिस आणि राईट ट्रीटमेंट क्लिनिकली हवं. आणि म्हणजे असं कधी झालंय का की एखादा पेशंट तुमच्याकडे आला दातांची समस्या घेऊन, तुम्ही त्याचं ट्रीटमेंट केलं, तो गेला आणि एक्झॅक्ट 2 किंवा 3 दिवसानंतर तुम्ही बाहेर गेले आणि तुम्ही अचानक त्याला एखाद्या वडापावच्या गाडीवर, एखाद्या पाणीपुरीच्या गाडीवर बघितलं किंवा एखाद्या पानटपरीवर बघितलं, असं झालंय तुमच्यासोबत कधी? झालं. तो पण मला बोलवतो या पाणीपुरी. म्हणजे दोघं सोबत ट्रीटमेंट करू आपण अशा हिशोबाने. आणि मला असं विचार डॉक्टर की जर दातांना काहीच त्रास होत नाहीये, म्हणजे मला वेदना होत नाही, माझं रोजचं जेवण व्यवस्थित चालू आहे, सगळ्या गोष्टी आहे, मी काही प्रमाणात कोल्ड्रिंक्स घेत असतो, चहा वगैरे सगळं एकदम क्लिअर चालू आहे, तरीही मला चेकअप करणं गरजेचं आहे की नाही? इथं मी नक्की म्हणेल की वेदना ह्या चांगल्या असतात. जसं आपण तू मगाशी प्रश्न विचारला होता ओरल कॅन्सर बद्दल. ओरल कॅन्सर डेंजरस काय? कारण त्यामध्ये पेन होतच नाही. अच्छा. आणि पेन न झाल्यामुळे पेशंट आमच्याकडे येत नाही. सगळ्यात महत्वाचं, दुखत नाहीये ह्याचा अर्थ ऑल वेल आहे असं नाही. बरं, मी सरळ म्हणतो की साधी गोष्ट आहे, जर आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो ना 6 महिन्याला, मग तसं तुम्ही 6 महिन्यातून जाऊन डॉक्टरांकडे जाऊन एक चेकअप करला, एक एक्सरे काढून घेतला, काय फरक पडणार आहे? कारण हे रोज वापरतोय ना आपण. 24/7 365 डेज आपण वापरतोय. तर एक चेकअप करून घ्यायला काहीच हरकत नाही. आणि मोठे प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो. म्हणजे ते तयार व्हायच्या आधी, म्हणजे ते क्रिएट व्हायच्या आधी आपण त्याच्यावर म्हणजे क्युअर जे केलं पाहिजे असं. एक्झॅक्टली. आणि रोज व्यवस्थित ब्रश करणं किती इम्पॉर्टंट आहे? करायलाच पाहिजे. दिवसातून 2दा ब्रश. किती वेळ केलं पाहिजे ते अंदाजे? साधारणपणे 2 ते 3 मिनिट. अच्छा. ते फार आवश्यक आहे. ते का गरजेचं आहे की जसं आपण, मी परत उदाहरण तेच देतो की
आणि खास करून रात्रीचा ब्रश करणं गरजेचं. झोपायच्या आधी झोपण्यापूर्वी आपण समजा रात्री जेवण झालं आणि ती जी भांडी आहेत ती स्वच्छ न करता तशीच ठेवली, दुसऱ्या दिवशी सकाळी काय होईल? बरोबर, त्याच्यावर झुरळ वगैरे येणार, कीटकनाशके वास येणार. तशाच प्रकारे रात्री जेवण केल्यानंतर जर तू ब्रश केलास तर तुझे दात स्वच्छ राहतील, चांगले राहतील, हेल्दी राहतील. आणि काही लोकांना ती सवय असते ती टूथपिक घेऊन ते दात साफ करणं जेवण झाल्यावर. ते चांगलं आहे की वाईट आहे? म्हणजे त्याने काही असं वाटतं की दात साफ होतात, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, टूथपिक चांगली नाही, कारण टूथपिकनी ना दात बाजूला सरकतात एकमेकांपासून, गॅप तयार होतात, गॅप्स वाढतात. तर त्याच्याऐवजी 2 दातांच्या मधली जागा साफ करण्यासाठी डेंटल फ्लॉस असतो. अच्छा, तो वापरला पाहिजे. आणि रोज जर व्यवस्थित ब्रश केला तर आपले दात हे आरोग्य म्हणजे एकदम हेल्दी राहतील. करेक्ट. यावर तुम्हाला असं वाटतं की आपले पेशन्स कमी होतील? तसं जर असतं, तू बघ आता तुम्ही लोक सोशल मीडियाशी जास्त असोसिएटेड आहेत. बरोबर. सगळ्यात जास्त 2दा ब्रश करा हे सांगणारे डेंटिस्टच आहेत, आणि ते पण सोशल मीडियावर सांगतात. अच्छा. ऍक्च्युली मला स्वतःला तर आवडेल प्रिव्हेंटिव्ह डेंटिस्ट म्हणून घ्यायला. कारण काय होतं ना, लोकांचे जे पैसे आहेत ते डॅमेज कंट्रोल, दात किडल्यामुळं किंवा दात खराब झाल्यामुळं जो होणारा खर्च आहे त्याच्यावरतीच जातात. आणि त्यामुळं लोक कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट जे आहे ते करू नाही शकत. तर कुठलाही व्यवसाय हा संपत नसतो. ऍक्च्युली नीड बेस्ड डेंटिस्ट्रीकडून आपण वॉन्ट बेस्ड डेंटिस्ट्रीकडे शिफ्ट होऊ. साहजिक आहे ना, जर माझे दात किडलेले नाहीयेत तर मग मी काय करेल, मी कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट करून घेण्याकडं माझं जास्त भर राहील. बरोबर. आणि जर समाजाचं डेंटल हेल्थ चांगली राहिली तर त्यांची ओव्हरऑल हेल्थ पण चांगली राहणार. तर सर, ही जी कॉस्मेटिक डेंटिस्ट्री आहे ही काय असते? जसं मी मगाशी म्हटलं की समोरच्या व्यक्तीकडे पाहिलं तर पहिले त्याचं लक्षात येते त्याचं स्माईल. त्यामुळं आपलं स्माईल चांगलं असणं हे आपल्या पर्सनॅलिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तर त्याचे काही पॅरामीटर्स असतात की सपोज आपल्या दातांची ठेवण कशी आहे, पुढं आहेत, आतमध्ये आहेत, ते प्रॉपरली अलाइंड आहेत की नाही. त्यानंतर हसताना माझ्या हिरड्या किती दिसत आहेत, दातांचा रंग कसा आहे, पिवळे आहेत की पांढरे आहेत, दातांवरती काही डाग पडलेले आहेत का. तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये करेक्शन करणं म्हणजे कॉस्मेटिक डेंटिस्ट्री किंवा स्माईल डिझाईन. अच्छा अच्छा. म्हणजे ते तुमच्या अंदाजे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? ऑब्विसली चांगलं दिसायला कुणाला नाही आवडत. हा, बरोबर. हेमा मालिनी आज 78 वर्षांच्या झाल्या, त्या पण दिसायला छान दिसतात. तर चांगलं दिसायला कुठलंच वयाचं बंधन नाही, आणि चांगलं दिसायला कुठल्याही वेळेचंही बंधन नाही. म्हणजे करायला आपण करू ते आपल्यासाठीच, आरोग्यासाठी चांगलं आहे. आणि तो खर्चापेक्षा आहे ना, ती स्वतःवरची इन्व्हेस्टमेंट आहे. येते. अच्छा अच्छा अच्छा. तर सर, माझा एक असाही प्रश्न होता की आता तुम्ही एवढा वर्षाचा अनुभव घेतलाय या फील्डमध्ये, आता यामध्येच तुम्हाला तुमच्या पास्टमध्ये जाऊन स्वतःलाच काहीतरी सल्ला द्यायचा आहे, तर तो तुम्ही काय देणार? मला असं वाटतं की जसं मी सुरुवातीला म्हटलं की ह्याला प्रॅक्टिस म्हणतात. तर नवीन नवीन गोष्टी शिकत राहणं, नवीन गोष्टी आत्मसात करणं, नवीन गोष्टींशी कायम टचमध्ये राहणं. कारण साधी गोष्ट आहे ना, 22 वर्षांपासून जर आपण एकच गोष्ट परत परत करतोय तर आपल्याला पण ती बोर होऊन जाते. बरोबर. तर मला सुद्धा काहीतरी नवीन चॅलेंज पाहिजे. नवीन काहीतरी जर मी शिकलो आणि ती गोष्ट मी समोर समाजामध्ये पास ऑन करू शकेल, तर नवीन शिकलो तर मला एक नवीन ऊर्जा मिळते, नवीन उमेद मिळते. तेच काम परत नवीन ऊर्जा घेऊन, ध्यास घेऊन करायला मजा येते. तर एक बोल्ड क्वेश्चन आहे, म्हणजे मला तुम्हाला जर विचारावं असं वाटतोय प्रश्न, तर तो प्रश्न असा आहे की डेंटल म्हणजे जे आहे दातांचे डॉक्टर, ते उपचार करतात की फसवणूक करतात, असा लोकांचा गैरसमज ही की रियालिटी आहे, हे तुम्ही सांगा. तसं बघायला गेलं तर डॉक्टरांकडे जायला कुणालाच आवडत नाही. आणि त्याच्यामुळं दुर्दैवाने म्हणा, पण समाजामध्ये असा एक समज पसरलेलाच आहे की सगळेच डॉक्टर फसवणूक करतात. राईट. पण डेंटिस्ट्री बद्दल तो आणखी जास्त आहे, कारण मेडिकल सायन्स हे कंपल्सिव्ह सायन्स आहे, पण डेंटल सायन्स हे सिलेक्टिव्ह सायन्स आहे. अच्छा. आणि म्हणूनच ऍक्च्युली लोकांमध्ये पुरेशी माहिती नसणं
हे त्या गैरसमजाचं खरं कारण आहे. आणि म्हणूनच मी एक पुस्तक माझं येत आहे. अच्छा, त्याचं टायटल पण तेच ठेवलंय. काय टायटल त्याचं? दातांचा डॉक्टर, उपचार की फसवणूक. अच्छा, म्हणजे तो एक टायटलच तुम्ही असं दिलेलं आहे. आणि योग्य डॉक्टर कसा निवडावा ह्याचं सोप्या आणि परखड भाषेतलं विश्लेषण. मग तुमचं ते पुस्तक कधी पब्लिश होणार आहे? हे आज जागतिक आरोग्य दिन आहे. अच्छा, तर ह्या दिवशी आम्ही बुक कव्हर लॉन्च करतोय. आणि अभिमानाने एक गोष्ट सांगायला आवडेल की इंटरनॅशनल क्रिकेटर आणि प्रसिद्ध कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर यांनी ह्या पुस्तकासाठी मला प्रस्तावना दिली आहे, फॉरवर्ड दिली आहे. त्याचा नक्की शुभेच्छा तुम्हाला या पुस्तकासाठी. धन्यवाद. मित्रांनो, नक्की हे पुस्तक वाचा. हे आपल्या आरोग्यासाठी आहे आणि एक इन्फॉर्मेटिव्ह बुक आणि एक खूप काही यामधून शिकण्यासारखं आहे. तर तेही तुम्ही नक्कीच वाचा असं तुम्हाला एक विनंती आहे. आणखी एक ऍड करतो, पुस्तक फक्त इन्फॉर्मेटिव्ह नाहीये. त्यामध्ये जसं आपण गप्पा मारतोय ना, मी त्या प्रकारे ते संवादात्मकच लिहिलंय. जसं पेशंट येतोय, त्यांच्या मनातल्या काय काय शंका असतील, तो मला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांचं मी उत्तर देतो. म्हणजे पुस्तक वाचताना असं जे वाचतंय त्याला वाटलं पाहिजे की आपण समोर आपल्या समोर कोणतरी बसले, डॉक्टर बसले आणि आपण त्यांच्यासोबत बोलतोय. एक्झॅक्टली. अच्छा. म्हणजे जे आपण ह्या पॉडकास्ट मधनं जे तुम्ही प्रश्न विचारले, असे बरेच प्रश्न लोकांच्या मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचं मी प्रयत्न एका संवादात्मक शैलीतून त्याच्यात. म्हणजे नक्कीच याने समाजालाही चांगली प्रेरणा भेटेल, एक ऊर्जा भेटेल. आणि डेंटिस्ट किंवा दातांचे डॉक्टर हे फसवणूक करत नाहीत याचं एक उत्तरही या पुस्तकामध्ये भेटू शकतं का आपल्याला? येस. मला ज्यावेळेस संजय मांजरेकर सरांनी प्रस्तावना दिली, संजय मांजरेकर ओळखले कशासाठी जातात की ती त्यांचं क्रिकेट कॉमेंट्रीमध्ये परखडपणे विश्लेषण करतात. अच्छा. तर त्यांनी ज्यावेळेस माझा पुस्तकाचा ड्राफ्ट वाचला तर त्यांना ती पुस्तकाची भाषा आवडली की प्रत्येक कुठल्या फील्डमध्ये काही अनियमितता कुठल्याही फील्डमध्ये असतातच. आणि त्या अनियमिततेवरती मी पण अगदी परखड भाषेत विश्लेषण केलंय, जेणेकरून लोकांना स्वतःबद्दल, स्वतःच्या आरोग्याबद्दल माहिती होईल आणि ते त्यांची योग्य उपचार करून घेऊ शकतील. आणि जर होणारी संभाव्य फसवणूक टाळू शकतील. म्हणजे वाचणाऱ्यालाही वाटलं पाहिजे की पुस्तकाच माझ्यासाठी आहे. करेक्ट. नक्कीच. धन्यवाद सर. खूप चांगला अनुभव आला तुमच्यासोबत हा पॉडकास्ट करून. माझी एक शेवटची विनंती आहे, आमचा एक युट्यूबवर चॅनल आहे ऑफ द ग्रिड इंडिया. म्हणजे ऑफ द ग्रिड म्हणजे एक रेस कोर्स असतो, त्या रेस कोर्सच्या बाहेरचे काही प्रश्न किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतात. तर ऑडियन्सला तुम्ही सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच. ऑफ द ग्रिड इंडिया हा एक खूप चांगला यूट्यूब चॅनल आहे आणि खूप चांगला कन्सेप्ट घेऊन तुम्ही आलेला आहात. तुमच्या चॅनलसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. जे कोणी बघणारे दर्शक असतील त्यांना विनंती आहे, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. यांचे सगळे जे पॉडकास्ट आहेत ह्यांना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुमचा हा जो इनिशिएटिव्ह आहे लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचा, हा आपण जास्त पसरवू शकाल. थँक्यू. धन्यवाद.